गोम हा प्राणी संधिपाद संघाच्या आयुतपाद वर्गातील आहे. जगातील सगळ्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत हा आढळतो. बहुतेक गोम भूच असून दिवसा जमिनीच्या, दगडधुंड्यांच्या किंवा पालापाचोळ्यांच्या खाली, खडकाच्या भेगात किंवा घरामध्ये काळोखी तळघर व स्नानगृह अशा ठिकाणी दमट कोपऱ्यात राहतात. गोमेची लांबी 2.6 ते 14 सेंटीमीटर असते. शरीर चपटे आणि खंडांनी बनलेले असते. या खंडांची संख्या 16 ते 190 पर्यंत असू शकते. दक्षिण अमेरिकेत आढळणारी या स्कोलोपेंड्रा जायगेंटी ही गोम 20 सेंटीमीटर पर्यंत लांब असते. शरीराचे डोके आणि धाड असे दोन स्पष्ट भाग असतात. डोक्यावर लांब स्पर्शेंद्रियाची एक जोडी, चर्वणाकरिता दंतूर जंभांची एक जोडी आणि मुखाकडे अन्न नेण्याकरिता जंभांच्या मागे असणाऱ्या उपांगांच्या म्हणजे जंभिकांच्या 2 जोड्या असतात. धडाचा पहिला खंड आणि शेवटचे 2 खंड वगळून प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असते. प्रत्येक खंडावर श्वासरंध्रांची एक जोडी असते. काही गोमांना डोळे नसतात. याखेरीज काहींमध्ये संयुक्त डोळे तर काहींमध्ये डोळ्यांसारखे बिंदू असतात. धडाच्या पहिल्या खंडावर एक पोकळ अशी चिमट्याच्या आकाराची विषारी नखांची जोडी असते. पकडलेल्या भक्ष्याच्या अंगात गोम तीक्ष्ण नखे खुपसून विषग्रंथीतील विष सोडते. लहान कीटक व कृमी हे गोमांचे भक्ष्य होय. मादीमध्ये 1 जननग्रंथी तर नरामध्ये 1 ते 24 जननग्रंथी वृषणे असतात. जननरंध्रे शेवटच्या खंडाच्या अलीकडील खंडावर उघडतात. गोमा मातीत अंडी घालतात. काही जातींच्या गोमा अंडी वाळून सुकून जाऊ नयेत म्हणून अंड्यांच्या पुंजक्यांभोवती शरीराचे वेटोळे करतात. गोमेच्या दंशामुळे ताप, चक्कर व डोकेदुखी उद्भवते. मोठ्या गोमेच्या दंशामुळे लहान बालकांचा मृत्यू ओढविण्याचा धोका असतो. घरात आढळणारी व पायांच्या 15 जोड्या असणारी गोम विषारी नाही. उलट घरातील सुरळे, डास, कसर व ढेकूण यांसारख्या उपद्रवी कीटकांना खाऊन गोम माणसासाठी उपकारकच ठरते. पण घरात गोम येऊ द्यायची नसल्यास बेकिंग सोडा वापरून बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा. ड्रेनेज पाईपमध्ये 2 चमचे बेकिंग सोडा टाकून अर्धा तास राहू द्या आणि मग त्या पाईपमध्ये पाणी टाकून स्वच्छ करा. यामुळे बाथरूममध्ये गोम किंवा गांडूळ येणार नाहीत. स्वच्छता राखा. पावसाळ्यात घराची आणि विशेषतः बाथरूमची अधिक स्वच्छता राखा. गोम चावल्यास घाबरून जाऊ नका. तुम्ही लगेच घरगुती उपाय चालू करा. जर तुमच्या कानात गोम गेली तर सैंधव मीठचा वापर आपण करू शकतो. सैंधव मीठ सर्व मिठामध्ये उत्तम मीठ मानले जाते. याचे अनेक फायदे आहेत तर सैंधव मीठ कानात घालावे. असे केल्याने कानात असलेली गोम कानाच्या बाहेर येते व गोम मरते. हळद व सैंधव मिठाचे मिश्रण गाईच्या तुपात मिसळून कानात लावल्याने सुद्धा फायदा होतो. यामुळे गोमीचे विष कमी होते, त्रास पण कमी होतो. याशिवाय जर गोम शरीरात चिकटली तर तिच्या तोंडावर साखर घाला म्हणजे ती शरीर सोडून देईल. आपल्या आजूबाजूला किंवा घरात कोणाच्या कानात गोम घुसली किंवा कोणाला गोम जर का चावली तर या सगळ्या उपायांनी नक्कीच फायदा होऊ शकतो. हे उपाय नक्की करून पहा आणि इतरांनाही सांगा. जर माणसाला गोम चावली तर प्राणघातक नाही, पण योग्य उपाय वेळीच केल्यास नक्कीच माणूस त्यातून वाचू शकतो. पण जर का योग्य उपाय वेळेत नाही झाले तर मात्र ते जीवावर बेतू शकते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.